धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिली। अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले। ठाकरे बंधूंचा गंभीर आरोप। राज ठाकरेही अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन दिलं। ठाकरे बंधूंची दुपटप्पी आणि ढोंगेपणाची भूमिका, भाजपच्या अमित साटम यांची टीका। मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये। फडणवीस हिंदू आहेत की नाही ते सांगावं। मुंबईत हिंदू महापौरवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। उद्धव ठाकरे जिहाद हृदय सम्राट। ठाकरे कुटुंब महाराष्ट्रातलं तरी आहे का? मुंबईसाठी काय दिवे लावलेत? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मी सर्टिफाईड नागपूरकर, पण काही मुंबईतच म्हातारे झाले तरी विकास केला नाही। फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। तर आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर, मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, राऊतांचं प्रत्युत्तर। भाजपला मोदी आणि ईव्हीएमची मस्ती। पत्त्याच्या बंगल्यातला मोदी सर्वात खालचा पत्ता, भाजप धाडकन कोसळेल। राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। बीफ एक्सपोर्टमध्ये काँग्रेसच्या काळात भारत 9व्या क्रमांकावर, तर मोदींमुळे 2ऱ्या क्रमांकावर। मोदींच्या काळात गायी अधिक मारल्या गेल्या। भाजपनं हिंदुत्व सांगू नये, हिंदुत्वावरून ठाकरेंचा घणाघात। आमच्या कुटुंबात कधीच अंतर नव्हतं। राजकीय मतभेद असतील, मात्र कौटुंबिक संबंध चांगले। भविष्यात होणारा निर्णय राष्ट्रवादी कुटुंबातून असेल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचं भाष्य। अर्थ खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं माझ्याकडे। तुम्ही काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का। पॅनलला निवडून द्या। सांगलीच्या मिरजमधील प्रचार सभेतून अजित पवारांची मतदारांना साथ। कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या, मी गुंडगिरी मोडून काढणार। पिंपरी चिंचवडच्या सभेतून अजित पवारांचा इशारा। तर पिंपरीतील 2 गरुडांची मक्तेदारी रॉकी भाई म्हणजेच अजितदादा संपवणार। रोहित पवारांचा महेश लांडगे आणि शंकर जगतापांवर निशाणा। 70,000 कोटींच्या घोटाळ्यात मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपात गेले। आमचा कार्यक्रम करणार म्हणताय, मग आम्ही काय हातात बांगड्या घातल्यात का? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका। परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण। गटनेता निवडीत एमआयएम सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची हातमिळवणी। नवी युती मुबारक म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला। कोण एमआयएम? परळीतील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल। तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताखे रसूल। कोणत्याही परिस्थितीत भाजप शिंदेंसोबत जाणार नाहीत, इम्तियाज जलील यांची भूमिका। मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका। भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधील प्रकार। भाजपमधील महारथींचा शोध घ्यावा लागेल। आमच्या बंडखोरीमुळे आपण सत्तेत आहोत, फडणवीसांना विचारा। संजय शिरसाटांचा पलटवार। रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण। नांदेडमधील सभेत अशोक चव्हाणांचं वक्तव्य। तर चव्हाणांनी मतदारांची मटणापुरती किंमत केली। काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांची टीका। ऐन निवडणुकीत भाजपकडून माजी महापौरांसह माजी नगरसेवकांवर कारवाईचा बडगा। सोलापुरात 28 तर जळगावातील 27 बंडखोर पदाधिकाऱ्यांचं निलंबन। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका। निलेश राणे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकरांविरोधात कोर्टात जाणार। पेडणेकरांवर 2 गुन्हे तरी प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही, राणेंचा आरोप।